स्वागत। तुम्हाला माहिती आहे की जगविख्यात लोणार सरोवर, याच लोणार सरोवराच्या बाबतीत आता ही जी बातमी आहे ही सर्वांनाच अचंबित करणारी आहे। कारण लोणार सरोवरामध्ये अचानक मासे दिसू लागलेले आहेत। काही दिवसांपूर्वीच इथल्या स्थानिक आमदारांनी या ठिकाणी मासे असूच शकत नाहीत असं विधान केलेलं होतं। मात्र त्यानंतर पारदर्शकपणे माशांचा वावर या ठिकाणी दिसून आला। त्यामुळे आता या सरोवरामध्ये मासे नक्की कुठून आलेले आहेत हा प्रश्न तो उपस्थित होतोच आहे। मात्र इथे जे संपूर्ण खारं पाणी आहे, इथली आजूबाजूची जी जैवविविधता आहे, याला देखील एक धोका यामुळे निर्माण झालाय। काय नक्की घडते लोणार सरोवराच्या परिसरात पाहूया। बुलढाण्यातलं हे लोणार सरोवर निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार। आजूबाजूला हिरव्यागार जंगलाचं आच्छादन आणि पुरातन मंदिरांनी वेढलेलं, हजारो वर्षांआधी उल्कापातानं तयार झालेलं हे अद्भुत असं खाऱ्या पाण्याचं भव्य सरोवर। पण सध्या हे सरोवर वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे। काही दिवसांपासून अचानकपणे सरोवरात मासे दिसू लागले आणि आश्चर्य व्यक्त होऊ लागलं। आता तुम्ही म्हणाल, सरोवरात मासे दिसले यात नवल काय? तर लोणार सरोवरातलं पाणी हे प्रचंड खारट आहे, त्यामुळे यात मासे किंवा कुठलाही प्राणी जगू शकत नाही। मग हे मासे लोणार सरोवरात आले कसे आणि त्यांनी या परिस्थितीला जुळवून कसं घेतलं, हाच प्रश्न अभ्यासकांना सतावतोय। सरोवरामध्ये येत असलेले बाहेरून मोठ्या प्रमाणात झरणे, पाणी यामुळे ही इकोसिस्टीम धोक्यात आलेली आहे। आणि नुकतंच आता काही दिवस अगोदर पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मासे आढळले आहेत। या पाण्याचा जो पीएच आहे तो 10.5 10 याच्या जवळपास कधीही असतो, परंतु आता तो जो पीएच आहे तो आता धोक्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात मासे असे दिसत आहेत। या पाण्यात पूर्वी कोणताही जीव राहत नव्हता असं याचा गुणधर्म होता, हा गुणधर्मही धोक्यात आलेला आहे। काही महिन्यांपूर्वी लोणारच्या पाण्याची पातळी अचानक वाढली। अतिवृष्टी आणि सरोवरात अवैधपणे मिसळलं जाणारं सांडपाणी ही यामागची मुख्य कारणं सांगितली जात आहेत। या निष्काळजीपणामुळे लोणार सरोवराची जैवविविधता धोक्यात आल्याची चिंता अभ्यासक व्यक्त करतायत। तिलापिया मासा जसा जेवढ्या प्रमाणामध्ये वाढत जाईल त्याला धरून या ठिकाणी एक नवीन परिसंस्था येण्याची शक्यता आहे। त्या माशांना धरून तिथे नवीन पक्षी येतील, त्या पक्ष्यांच्या सोबत त्यांच्या विष्ठेमधून सुद्धा काही सूक्ष्मजीव या पाण्यामध्ये मिसळले जातील आणि त्यामुळे इथले जे मूळचे सूक्ष्मजीव आहेत त्यांच्या अस्तित्वासाठी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कमीत कमी कालावधीमध्ये हे मासे तिथून कसे काढता येतील यासाठी अगदी उच्च स्तरावरून प्रयत्न करणं आवश्यक आहे। लोणार सरोवर हे जगभरातील वैज्ञानिकांना चॅलेंज देणारं भूवैज्ञानिक आश्चर्य आहे। सध्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये लोणारच्या समावेशासाठी प्रयत्न सुरू आहेत। मात्र दुसरीकडे जर लोणारचं हे मूळ सौंदर्य जपण्याकडे दुर्लक्ष होत असेल तर हे सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणावं लागेल। डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा।